ऋषिकेश, पुढची बातमी आहे राशीनमधून. राशीनमधील प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आलाय. तर निश्चितच ललिता, प्रशासनानं कुठलीही नोटीस न बजावता किंवा कुठलीही पूर्वकल्पना न देता या ठिकाणी मोजणीचा घाट घातलेला होता. आताची महत्वाची ब्रेकिंग घडामोड आपण राशीन मधून पाहतो. मात्र सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब माने यांनी प्रशासनाला जाब विचारत मोजणी थांबवली आहे. तर निश्चितच या ठिकाणी कर्जत भूमी अभिलेख विभागानं कोणतीही नोटीस न बजावता मोजणी करण्याचा प्रयत्न केलाच कसा, असा सवाल या निमित्तानं या ठिकाणी विचारला जातोय. दरम्यान राशीनमध्ये ग्रामस्थांनी अवैध मोजणीला वेळीच लगाम घातलाय. ग्रामस्थांच्या याच एकजुटीपुढे झुकत प्रशासनाला मोजणी रद्द करावी लागली. दरम्यान प्रशासनानं कायदे कानून आणि नियमांचं पालन न करता या ठिकाणी मोजणी केल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान प्रशासनच कायदे कानून आणि नियमांचं पालन करत नसेल तर आम्ही त्यांना चांगला धडा शिकू, असा इशारा राशीन गावचे सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब माने यांनी दिलेला आहे. वतीनं राशीन ग्रामपंचायत या ठिकाणी 1476 व 1477 या गटाची मोजणी ठेवलेली होती. परंतु या गटामध्ये गेले 50 वर्षापासून 133 कुटुंब या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांना न विचारात घेता या ठिकाणी प्रशासनानं या 2 गटाची मोजणी करायचे ठरवलेलं होतं. परंतु सर्व या ठिकाणी ग्रामस्थ एकत्र आले. प्रशासनाला या ठिकाणी विनंती केली की आजची जी मोजणी आहे आम्हाला कुठलीही नोटीस नाही आणि आम्हाला कसलीही नोटीस नसल्यामुळे आम्ही भयभीत झालेलो आहोत. म्हणून आम्हाला आमची विनंती आहे की उद्याच्या 8-4 दिवसानंतर तुम्ही आम्हाला प्रामाणिकपणे आपल्या प्रशासनाच्या मार्फत नोटीस देऊन आम्हाला 133 लोकांना यामध्ये या मोजणीच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांना समाविष्ट करावं आणि त्यानंतरच मोजणी करावी. त्यांनी आमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे आणि त्यामुळं हे आजच्या प्रशासनाचं जे पाटील साहेब असतील, बीडीओ साहेब सूर्यवंशी साहेब असतील, नवनिर्वाचित PSI सन्माननीय गायकवाड साहेब असतील, सर्व सर्कल व सर्व प्रशासन यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. राशीन ग्रामपंचायतच्या 1476 व 1477 यामधले जे लोक राहतात त्यांना जे त्यांनी आज न्याय दिलेला आहे, खऱ्या अर्थानं चांगला न्याय दिलेला आहे. प्रशासन आमचं जे ऐकलेलं आहे ते पुन्हा एकदा या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो. आपण आम्हाला सर्वांना कळवावं, आम्ही सर्व आम्हाला तुम्हाला मदत करायला तयार आहोत.